हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज मुलांची शाळा 6:25 असल्यामुळे आम्ही सर्वजण तयार होऊन शाळेमध्ये निघालेलो आहोत. आज गाडी येणार नव्हती त्यामुळे आम्ही चालतच गेलो. जानू आधीला त्यांच्या रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोडला आणि वैष्णवी आणि मी दोघीजणी वैष्णवीच्या स्कूलमध्ये आलेलो आहोत. स्कूलमध्ये आल्यानंतर कार्यक्रमाची तयारी चालू होती, रांगोळी काढायची चालू होती.
स्वतःला समर्पित करेन. जय हिंद. वीरांना ज्यांनी भारत देश घडवला, प्रणाम माझा त्या सर्व वीरांना ज्यांनी भारत देश घडवला. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष व सूर्यासारखे तेज असणाऱ्या माझ्या सर्व गुरुजन वर्गांना व तांड्यांसारख्या चमकणाऱ्या माझ्या सर्व बालमित्रांना, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि अशा महत्त्वाच्या दिवशी मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व मी अखिलेश जाधव इयत्ता 8वी तुकडी ग आपल्या सर्वांसमक्ष माझ्या भाषणास सुरुवात करतो. उसी दिन लोगों ने सर खून की कीमत पहचानी थी, जिस दिन सुभाष जी ने बर्मा में जाकर मांगी तुमसे कुर्बानी थी. वो बोले आजादी का संग्राम क्या पैसे से खेला जाता है, ये सर का दास होगा, ये सर कहला जाता है. सुभाष जी बोले खून तुम मुझे देना, बदले में आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उतर पुतल, सीने हमें दिल में समाते थे, तो इनकलाब के नारे को सोथक चाहे जाते थे. हम देंगे देंगे रक्त, ये शब्द सुनाई देते थे. रक्त रण में उतरने को कई नोट हमारे तैयार थे. उसी दिन देखा था तारों ने हिंदुस्तान में विश्वास नया, जिस दिन लिखा था भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया, खून से इतिहास नया. मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले ते इतके सहजासहजी मिळाले नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे नेताजी लोकमान्य तुम मुझे खून देना, बदले में आजादी तुम मुझसे लेना असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, मैं मेरी झाशी नहीं दूंगी अशा म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, चले जाओ असे म्हणणारे महात्मा गांधी, ज्यांनी सत्य आणि सत्याग्रह या 3 तत्वांचे पालन केले. इन्कलाब जिंदाबादचे नारे बोल काशीला हसत हसत सामोरे जाणारे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव, चंद्रशेखर, मौलाना आझाद अशा कितीतरी जणांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतभूमीच्या चरणी आपले प्राण अर्पण केले आणि मग आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. तो सोन्याचा दिवस उजाडला, ती सोन्याची पहाट उजळली, आसमंतात आनंदाची उधळण झाली. लाल किल्ल्यावर कणईचे उभे वाजू लागले व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आपला तिरंगा फडकविण्यात आला. तुकडा जरी उचलला तरी ती एक देशसेवा आहे. सानेगुरुजीचे म्हणणे होते ते खरे होते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे हीन अधिपतित, जगीचे 3 बदतलत, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. अहो मित्रांनो, एखादा अंधा व्यक्ती आहे, त्याला रस्ता क्रॉस करताना त्रास होत आहे, तर त्याला रस्ता क्रॉस करून देणे ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे. ही सुद्धा एक देशाची सेवा आहे. चांगला अभ्यास करून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणं ही सुद्धा एक देशसेवाच आहे आणि अशीच देशसेवा आपण करत राहूया. व शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणतो की मेरे वतन के लोगों जरा हमें भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, हे मेरे वतन के लोगों. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी कुमारी आर्या प्रशांत जाधव, अण्णासाहेब कॉलेज विद्यालयातील 8वीतील विद्यार्थिनी. आपणासमोर विषय मांडते माझ्या भारताचा तिरंगा. सूर्यापेक्षाही लांबणारा तिरंगा माझा, नदीच्या प्रवाहापेक्षाही सरसरणारा तिरंगा माझा, हिमालयाची सर फडकणारा तिरंगा माझा आणि दुधातून दिसणारा डोक्यातून पडणारा तिरंगा माझा आणि प्रत्येक ठिकाणच्या बंधाऱ्यावर साक्षीदार असलेला तिरंगा माझा. हा माझा भारताचा तिरंगा. पण हा तिरंगा कोणी बनवला, कधी बनवला आणि हा तिरंगा जो आपण पाहतो तो प्रथम राष्ट्रध्वज आहे. याआधी तिरंगे बनवले होते तर हो, तर गांधीजींनी 1921 मध्ये आंदोलन केले होते. त्या आंदोलनामध्ये
बंधुता, एकता व समतेच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे. त्यासाठी कुठल्या मंत्राची गरज नाही, तर त्यासाठी माणुसकीच्या मंत्राची गरज आहे. हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, वो हक्की से मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. अर्थातच माझ्या भारतामध्ये पण ह्या तिरंग्याचा 3 रंग आहेत, केशरी, पांढरा, हिरवा. पहिल्या रंगाचा अर्थ तरी काय, तर केशरी रंग हा शौर्य, धैर्य व त्यागाचे प्रतीक आहे, तर पांढरा रंग हा सत्यता, शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. डॉक्टर राधाकृष्ण असे म्हणाले होते की सत्याने चालण्याच्या मार्गाची प्रेरणा आपल्याला पांढरा रंग देत असतो. तसेच हिरवा रंग हा भूमीशी व निसर्गाशी नाते टिकवून ठेवतो आणि मध्ये असलेले अशुभ हे सागराप्रमाणे अथुंग वेळोवेळी बदलत राहण्याची मार्गाची प्रेरणा देत असते. त्यांनी कुठेही थांबू नये, थांबण्याने प्रगती करते असा हा महामंत्र देणारा अशोक चक्र. मित्रांनो, एवढंच बोलते, पाहुणी देशविरांना तिरंगा फडकतो गर्वाने, पाहुणी देशविरांना तिरंगा फडकतो गर्वाने. धन्य धन्य होई भारत माता देशवीरांच्या रक्ताने, धन्य धन्य होई भारत माता देशवीरांच्या रक्ताने. हाती घेऊन ज्योत विजयाची उन्हात देशभक्ती स्फुरितो, हाती घेऊन ज्योत विजयाची उन्हात देशभक्ती स्फुरितो. अतिरंगाने गीत गाई शौर्य तुझ्यावर दिलो, शौर्य तुझ्यावर दिलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या भारत देशात क्रांती, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक इत्यादी बाबतीत विविधता आढळते. ज्याप्रमाणे दूध सात असले तरी संगीत मात्र एकच असते, त्याप्रमाणे विविध जाती धर्मांचं भारत देशात एकत्रित शांती व समृद्धी. म्हणून विविधतेत आहे आमची शान, विविधतेत आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. दिवसेंदिवस भारत देश प्रगती पथावर जात आहे, परंतु समाजात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गरिबी आणि असंख्यता याचे प्रमाण वाढत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन भारताला सर्वोत्कृष्टते विश्वगुरू बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. बोला भारत माता की, बोला भारत माता की. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वंदे वंदे. धन्यवाद. Rich history, culture and achievements. Let's welcome to the students with a huge round of applause.
झुंड बोले मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी तुम हार हो आग पान शान जाती आग आव गान राजे धनुष्य बाण से उदार हो तथा सहसचिव माध्यमिक विद्यालयाची संस्था सातारा, त्याचबरोबर अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर मराठी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी हे बाळासाहेब साळुंखेने आणलेले भेट प्रदान करायची विनंती करतो. साहित्यासाठी 10,001 रुपयाची जी देणगी दिलेली आहे ती माननीय प्राचार्यांच्याकडे सुपूर्द करावी. मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी चेक स्वरूपात दिलेली रक्कम स्वीकारावी. या कृत्यार्थ मी फिरोज मेटकरी साहेब यांचं स्वागत करावं आणि आभार मानावे. त्याचबरोबर पवार साहेब यांनी करावं असं मी विनंती करतो. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व या विद्यालयाचे माजी गुरुकुल प्रमुख माननीय गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही विद्यालयामार्फत हार्दिक स्वागत आणि आभार. आणि आज याच 3 गोष्टी जर आपण मनाशी बाळगल्या
छोटूची भांडी आवडते ती ना वैष्णवी छोटूची भांडी आवडते ती ना पितळची भांडी तांब्याची भांडी सूप साडी चोळी छोटू सूप बघ वैष्णवी ही मापट्या ही आडशळी भारी नवी मासे जाकर आहे एक गाडी बघ छोटं किती येते किती छोटी येते ही पण बघ सोमटे कशी येते वैष्णवी नानी हे 50,000ची कशी गाडी आहे लय भारी गाडी वैष्णवी ओके पहिलं असंच 1 पैसा 2 पैसे जुनी ना नाही ती ओके पहिले पैसे चालत होते माहिती आहे का 20 पैसे 2 पैसे पैसे 1 रुपया आता 50 पैसे न चालत का 1 रुपया चालतो की हे जातो बघ छोटंसं कधी पण छोटं पाठीवर पण झालं वैष्णवीच्या शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर जानू दिला मी त्यांच्या शाळेतून घेतली जिलेबी आणि नंतर घरी येताना जिलेबी आणि भाकरीवडी आणि किराणा माल दुकानातून काही लागणारे साहित्य तिथे घेतले. घरी येताना वैष्णवीने घरातील देवबापासाठी 4-5 फुले घेतली. सगळं झालं भरले ना फुलांनी. चार 5च घ्या चला. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.